कीर्तन मी केलं असतं पण आता व्याख्या नाही. तर करायचं कीर्तन 2च मिनिटात चालू करू तसं काही नाही एवढं. सारखा पुरुष म्हणलं तुम्ही एकदा सगळ्यांनी हातावरती करा बरं. करा. वा 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 करा सगळ्या महिला मंडळ. आता सकाळपर्यंत सगळ्यांनी असेच हात ठेवायचे. करा सगळ्यांनी हात वर. बघा छत्रपती शिवाजी महाराजांची आपल्याला जय घोषणा करायची. आपला आवाज तुमचा माझा आवाज औरंगजेबाची कबर आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये दौलताबाद पाशी. आपल्या आवाजाने त्याची कबर सुद्धा अशी हल्ली पाहिजे. कशी हल्ली पाहिजे? असा आवाज प्रत्येकाचा असला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. नाही आवाज द्या. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. अरे अरे तुमच्या सगळ्याचा आवाज तेवढा माझा एकल्याचाच आवाज आहे. ते म्हणतात माहिती आहे तुम्हाला हे का आपल्या थांबण्यामध्ये वाहणारं सरसरत रक्त मध्ये छत्रपती शिवाजी महाराज आहे. महिला मंडळ पुरुष मंडळ तुम्हाला जर वाटत असेल ना आपली या महाराष्ट्राच्या मातीमध्ये आपल्या पोराची जयंती साजरी हो. रामाचं काय साजरी केली जाते? नवमी साजरी. कृष्णाची देवीचं तुमचे आमचे पित्र तुमचे आमचे पित्र का आपली नवमी साजरी केली जात नाही? का आपली अष्टमी साजरी केली जात नाही? अहो ज्यांचं जगणं या मातीसाठी असतं, ज्यांचं जगणं या महाराष्ट्राच्या मातीसाठी, मरणं या महाराष्ट्राच्या मातीसाठी असतं ना, त्यांचीच आज जयंती पुण्यतिथी साजरी केली जाते. सिंधुताई सपकाळांचं एक वाक्य होतं. एक पत्रकार सिंधुताई सपकाळांकडे गेला आणि विचारलं, माई तुमच्या जीवनावरती अभ्यासक्रम पाकिस्तानमध्ये शिकवला जातो पण आपल्या महाराष्ट्रामध्ये का शिकवला जात नाही? त्यावेळेस सिंधुताई सपकाळांचं एक वाक्य होतं. दादांनो ऐका. सिंधुताई सपकाळ म्हणतात या महाराष्ट्राच्या मातीमध्ये आधी मरावं लागतं आणि माणूस मेल्याच्या नंतर जेथे मोठा होतो त्याचं नाव महाराष्ट्र. या महाराष्ट्राच्या मातीमध्ये आधी आपल्याला मरावं लागलं आणि मेल्याच्या नंतर जिथं माणसं मोठी होतात ना त्याचं नाव महाराष्ट्र. सिंधुताई सपकाळ म्हणू लागल्या या महाराष्ट्राच्या मातीमध्ये आपल्याला आधी मरावं लागलं. तुम्हाला वाटत असेल ना आपलं काहीतरी कर्तृत्व, आपली जयंती पुण्यतिथी झाली पाहिजे म्हणून आधी तुम्हाला या गावासाठी या देशासाठी काहीतरी करावं लागलं. नाहीतर रोज किड्या मुंग्यासारखी माणसं जन्माला येतात आणि किड्या मुंग्यासारखी रोज माणसं मरतात. कोणी त्यांची जयंती पुण्यतिथी साजरी करत नाही. तुमचं माझं वर्षश्राद्ध केलं जातं दादांनो. वर्षातून एकदा आपली आठवण काढल्या जाते. संपलं आपलं आयुष्य. अहो घरामध्ये फोटो लावला जातो. एका ठिकाणी असतं जन्म दिनांक, दुसऱ्या ठिकाणी मृत्यू. संपलं तुमचं माझं आयुष्य. पण या राजाची जयंती का साजरी केली जाते याचा विचार आला कधी तुमच्या डोक्यामध्ये? अहो आपले आजोबा पंजोबा त्यांचं नाव कोणाला माहितीये का? आपल्या पंजोबाचं नाव माहितीये? खापर पंजोबाचं नाव कोणाला माहितीये? कोणालाच माहित नाही. पण छत्रपती शिवाजी महाराज आज 400 वर्ष झाले या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जाऊन पण या राजाचं कर्तृत्व, या राजाचा संघर्ष, या राजाचं नाव तुम्हा आम्हाला माहितीये. कारण की का राजा तुमच्या माझ्यासाठी आहे. तुमच्या माझ्या जी माणसं दुसऱ्यासाठी जगतात ना ती माणसं कायम आठवणीत राहतात. लक्षात ठेवा या महाराष्ट्राच्या मातीसाठी तुम्हाला मरावं लागेल. मला माहिती आहे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये पैसा प्रत्येकाला प्रिय आहे. अहो घराच्या बाहेर पडलं की तुमच्या माझ्या आयुष्यामध्ये पैसा महत्वाचा आहे. पण जेवढा पैसा महत्वाचा आहे ना तेवढं आपलं गाव सुद्धा महत्वाचं असू द्या. आपली माणसं तेवढी सुद्धा महत्वाची असू द्या. कारण की आपल्या आयुष्यामध्ये एखादी घटना घडली, एखादा वाईट प्रसंग आला ना सगळ्यात पहिले बाहेरची माणसं येत नाही तर आपल्याच गावातली माणसं आपल्याला कामी येतात. लक्षात ठेवा. म्हणून आपली माणसं जपायला शिका. एकदा का माणूस आयुष्यामधून निघून गेला ना की तो माणूस आयुष्यामध्ये परत भेटत नाही. तो माणूस परत भेटत नाही. म्हणून सुंदर असं देवाने आपल्याला आयुष्य दिलंय. सुंदर असा नरदी हा दिला का व्यसनापायी आणि उगाच आपण या व्यर्थ घालायचा. देवाने सुंदर आयुष्य दिलंय. दादांनो ऐका या आयुष्याला पुन्हा वन्स मोर नाही. एक वेळेस चित्रपट पुन्हा लावता येईल
पण या आयुष्याचा चित्रपट पुन्हा पुन्हा लावता येणार नाही. एकदा का माणसाची राख झाली ना या मातीमध्ये, परत माणूस जन्माला येऊ शकत नाही. एकदाच मिळालाय, तुम्हाला आम्हाला गिफ्ट दिलंय देवानी, सुंदर असं गिफ्ट. या शरीराचा वापर करून घ्या. ऐका, एक वाक्य सांगून जातो, ऐका. तुमच्या माझ्या नाकामध्ये घालायचा कापूस रोज कोणाच्या ना कोणाच्या शेतामध्ये थोडा थोडा वाढतोय जातात. तुमच्या माझ्या तिरडीचे बांबू रोज कोणाच्या ना कोणाच्या शेतामध्ये थोडे थोडे वाढताय. मुरमुरे, गुलाल, आपल्या मरणाची सगळी सामुग्री तयार आहे दादांनो. फक्त वाट बघितली जाते हा माणूस केव्हा मरतो, आणि आपण मेल्याच्या नंतर एका तासामध्ये गाव गोळा होतो आपल्याला जाळण्यासाठी. संपलं तुमचं माझं आयुष्य. कुठपर्यंत अहंकार, कुठपर्यंत घमेंड, कुठपर्यंत संपत्ती. जोपर्यंत आपल्या आयुष्याची यात्रा मशानभूमीमध्ये पोहोचत नाही तोपर्यंत तुमची संपत्ती, तोपर्यंत तुमच्या आयुष्यातला गर्व. या राजानं आयुष्यामध्ये असंख्य पैसा, असंख्य गडकिल्ले निर्माण केले, असंख्य हिरे माणिक मोती सगळं सगळं कमवलं, पण याचा वापर आपल्या आयुष्यामध्ये कधीच केला नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी या मातीमध्ये अनेक गडकिल्ले निर्माण केले, पण कधीच कोणत्या गडकिल्ल्यांना स्वतःचं नाव दिलं नाही. आज तुम्ही आम्ही घर बांधतो, तुम्ही आम्ही आज घर बांधतो, त्या घरावरती नाव असतं पट्याची कृपा, दगडा अक्काची कृपा. तुम्ही आम्ही आज स्वतःच एक घर बांधतो 100 स्क्वेअर फूट मध्ये, 1000 स्क्वेअर फूट मध्ये, तर त्याच्यावरती अभिमानानं आपण स्वतःचं नाव लिहितो. पण या राजानं या महाराष्ट्राच्या मातीमध्ये असंख्य गडकिल्ले, असंख्य संपत्ती उभा केली, पण कधीच या संपत्तीचा वापर स्वतःसाठी केला नाही. या संपत्तीचा वापर राजानं फक्त तुमच्यानं माझ्यासाठी केलाय दादांनो. पण खरंच या महाराष्ट्राची सगळ्यात मोठी शोकांतिका म्हणावं लागेल. मागच्या महिन्यामध्ये मी सिंहगड किल्ला पुण्यामध्ये होता, सिंहगडावरती गेलतो. सिंहगडावरती गेल्याच्या नंतर रविवारचा दिवस होता. काही पुण्यातली पोरं आणि पोरी त्या किल्ल्यावरती गेलते दादांनो. त्या किल्ल्यावरती, त्या किल्ल्याच्या भिंतीवरती एका बदामामध्ये त्याचं नाव, दुसऱ्या बदामामध्ये त्याचा प्रियसीचं नाव देऊन मोकळे होत होते दादांनो. माझ्या डोळ्यामध्ये हे सगळं दृश्य बघितल्याच्या नंतर पाणी आलं. मी विचार केला, जो राजा 50 वर्षाचा आयुष्य जगला, या राजानं उभ्या आयुष्यामध्ये गडकोट उभे केले, पण कधीच गडकिल्ल्यांना स्वतःचं नाव या राजानं दिलं नाही. पण आज आमचा मावळा स्वतःचं नाव एका बदामामध्ये कोरतोय आणि त्या किल्ल्याला देतोय. ही सगळ्यात मोठी शोकांतिका या महाराष्ट्राची म्हणावं लागेल दादांनो. ज्या गडकिल्ल्यावरती माझ्या ताण्याची माळुसऱ्यांचे रक्ताचे पहाट वाहिले, आज त्या ठिकाणी दारूचे पहाट वाहिले जातात. ही सगळ्यात मोठी शोकांतिका या महाराष्ट्राची म्हणावं लागेल दादांनो. गडकिल्ले तुमच्या माझ्या संरक्षणासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी उभे केलते, आपल्यासाठी उभा केलते, आपलं महाराष्ट्राचं संरक्षण व्हावं म्हणून. पण आज आमचे तरुण गडकिल्ले उद्ध्वस्त करताय आणि बघितल्याच्या नंतर डोळ्यामध्ये पाणी येते. नाही कळू शकत छत्रपती शिवाजी महाराज आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला. अहो, ज्या राजाच्या तोंडाला कधी सुपारीचं व्यसन झालं नाही, ज्या राजाच्या जीवनामध्ये कधी दारूचं व्यसन केलं नाही राजानं, आज त्याच राजाच्या जयंतीच्या दिवशी महाराष्ट्रामध्ये आज आमची तरुण पोरं दारू पितात, मावा खातात आणि थुकतात. आज महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्या पुढे गौतमी पाटीलला नाचवण्यात येतं. ही या महाराष्ट्राची शोकांतिका. अहो, ज्या राजाच्या दरबारामध्ये कुठली बाई नाचली नाही, कुठली बाई बाटली नाही, त्याच राजाच्या महाराष्ट्रामध्ये, त्याच राजाच्या जयंतीच्या दिवशी आज गौतमी पाटीलला महाराजांच्या पुतळ्या पुढे नाचवलं जातं. ही तुमच्या माझ्या महाराष्ट्राची सगळ्यात मोठी शोकांतिका आहे दादांनो, सगळ्यात मोठी शोकांतिका आहे. ज्या राजांमुळे आपल्या मंदिरावरला कळस जिवंत आहे, ज्या राजांमुळे आपल्या अंगणातली तुळस जिवंत आहे, आणि ज्या राजांमुळे तुमच्या माझ्या कपाळावरलं कुंकू जिवंत आहे, त्याच राजाच्या महाराष्ट्रामध्ये महाराजांचा अपमान आपण करतोय. ही सगळ्यात मोठी शोकांतिका तुमची माझी आहे. जो राजा फक्त तुमच्यानं माझ्यासाठी जगला दादांनो, त्या राजाचा अपमान आपल्या महाराष्ट्रात होतो. ही सगळ्यात मोठी शोकांतिका आहे. आता मागच्या काही दिवसामध्ये त्या लोणार बुलढाणा जिल्ह्यामध्ये एक गाव आहे चिखला म्हणून, त्या गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा, त्याची विटंबना करण्यात आली. आमच्या आया बहिणी पुतळ्याचं रक्षण करत होत्या.
तर त्यांना मारण्यात आलं, त्यांची आबरू खऱ्या अर्थानं त्यांचे कपडे फाडण्यात आलं. ही या महाराष्ट्राची शोकांतिका आहे. ज्या राजानं तुमचं माझं संरक्षण केलं ना, त्या राजाचा पुतळा आज गावामधून हटवल्या जातो. ही महाराष्ट्राची शोकांतिका आहे. आज मी तुमच्या गावामध्ये आलो, तरुण मंडळ, मी तुमचं गाव बघितलं, मला एक शोकांतिका वाटली. तुमच्या गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा नाही दादा का? आज महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे, तुमच्या गावामध्ये का नाही? बसवा दादांनो, गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा का असला पाहिजे? महिला मंडळ, पुरुष मंडळ का असला पाहिजे सांगून जातो. ऐका, रात्री बेरात्री एखादी आमची माता भगिनी गावामधून चालली ना आणि काही टवाळके तिचा पाठलाग करत असतील ना, ज्यावेळी ती छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापुढे उभा राहील ना, तिला वाटत माझा राजा माझ्या पाठीशी आहे. जे काही यवन असतील त्यांचा खात्मा करायला ती मागे पुढे पाहणार नाही, मागे पुढे पाहणार नाही. म्हणून आज तुम्ही सगळ्यांनी, तरुण मंडळ, महिला मंडळ, पुरुष मंडळ, तुम्ही सगळ्यांनी आज शपथ घ्यायची. येणाऱ्या शिवजयंती